येस येस. तो काल आपण काय पाहिलं, प्रत्येक व्हिज्युअल ॲज इन इफ तुम्ही ओव्हरव्ह्यू तरी वर्जन आहे पॉवर बीआयचे जे मी इन्स्टॉल केले, राईट, विच ऑलमोस्ट आय गेस तुमच्याकडे पण हेच असेल, राईट. सो दिस इज द डेटा पिन, ॲज इन यू कॅन जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप दिस थिंग, ऑल द फील्ड्स आर ओव्हर हिअर. ठीक आहे, म्हणजे वॉट एव्हर कॅल्क्युलेटेड मेजर्स यू हॅव परफॉर्म्ड इन दिस केस इथे, किंवा प्रत्येक टेबल तुमच्याकडे जो आहे, राईट. सो यू कॅन जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप दीज टेबल्स इन टू अकॉर्डिंगली विच विल यूज. ठीक आहे, सो यू कॅन जस्ट ड्रॅग इन दीज व्हॅल्यूज. ओके, तर आपण पॉवर बीआयला ड्रॅग अँड ड्रॉप पण म्हणतो, ऑब्व्हियसली फॉर रिपोर्ट व्हिज्युअलसाठी. ओके, देन दीज आर व्हिज्युअलायझेशन्स. ठीक आहे, हे सगळे ऑप्शन्स आहेत, हे आपण पाहिलेत काल. इथे फिल्टर्स आहेत, जसं तुम्हाला समजा टॉप 1 टॉप 3 असे काही पाहिजे असेल फिल्टर्स लावून, तर यू कॅन यूज ओव्हर हिअर. ठीक आहे, टेबल टूल्स मध्ये आपण नाही, इथे नाही, सॉरी, इन्सर्ट मध्ये आपण काल पाहिलंय की वी कॅन इन्सर्ट समथिंग, टेक्स्ट बॉक्स, तुम्हाला काही टेक्स्ट द्यायचं, मे बी तुमचा रिपोर्टचं नाव, तर यू कॅन एंटर दिस टेक्स्ट बॉक्स ओव्हर हिअर. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही काही एंटर करू शकता, आपण ते बघणार आहोत. नेक्स्ट बटन्स, सो यू हॅव मल्टिपल बटन्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट काय बघा, दीज आर नॅव्हिगेशन बटन, इफ यू कॅन सी, राईट. दिस यू कॅन यूज, प्लस तुम्ही हे जे आहेत अप्लाय, लेट्स से क्लिअर ऑल स्लायसर्स, अजून बुकमार्क्स आहेत हे पण यूज करा, पण क्लिअर ऑल स्लायसर्स जनरली ठेवत जावा तुमच्या रिपोर्टमध्ये. वाय? बिकॉज कधी कोणता स्लायसर इफ इट रिमेन्स अप्लाइड तर तुमचे मे बी व्हॅल्यूज डिफरंट शो होतील, जे ऍक्च्युअल शो व्हायला पाहिजे ते होणार नाही. ओके ओके. नाव इथे तुम्हाला व्हिज्युअल्स दिसत आहेत, राईट. इथे एक फॉर्मॅट युअर रिपोर्ट पेज म्हणून आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण याला म्हणतो कॅनव्हास, राईट. आता या कॅनव्हास मध्ये तुमचे जे पण रिपोर्ट्स आहेत ते इकडे शो होतात, राईट. यू कॅन चेंज द नेम ऑफ द पेज फ्रॉम हिअर. ऑल्सो इथे जर तुम्ही डबल क्लिक केला तर तुम्ही चेंज करू शकता नेम. दिस इज वन थिंग. तुम्हाला मल्टिपल पेजेस ऍड करायचे आहेत तर इथे प्लस आयकननी तुम्ही करू शकता. इफ डिलीट, इथून तुम्ही डिलीट पण करू शकता, राईट. राईट क्लिक करून तुम्ही डिलीट पण करू शकता त्याला. ओके, सो दिस इज बेसिक थिंग. नेक्स्ट, लेट्स से इथे कॅनव्हास सेटिंग्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कॅनव्हास बॅकग्राऊंड चेंज करू शकता, ॲज इन याचं जे पण तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे. फक्त कीप वन थिंग इन माइंड, थोडे लाईट कलर्स यूज करा. नंतर तुम्ही थीम पण चेक करा, कारण डार्क बॅकग्राऊंड डज नॉट लुक गुड. एक स्टुडंट आला होता ज्यांनी मला हा जो बॅकग्राऊंड होता तो ऑरेंज कलर मध्ये होता, तर मला दिसतच नव्हतं. सर असं नका करू, ठीक आहे. तर कीप द थीम लाईट. ठीक आहे, सो सांगायचं आहे की इथून तुम्ही जे पण आहे ते चेंज करू शकता. आता इथे चेंज का नाही झालं, जरी मी कलर सिलेक्ट केलाय तर येस, नाही अपलोड नाही, इथे ट्रान्सपेरन्सीचं एक ऑप्शन आहे. जर मी इथे कमी केलं की तो जो पण रिपोर्ट आहे, जो पण बॅकग्राऊंड आहे, दॅट विल चेंज, राईट. आय होप सो हे क्लिअर आहे. दिस इज बेसिक, पण थोडं माहिती पाहिजे ऑप्शन्स कुठे काय आहेत. ओके, अगेन कॅनव्हास सेटिंग्स काय, तर दिस इज द डिफॉल्ट टाईप 16:9 चा. एक टूल टिपचं पण ऑप्शन असतं. ठीक आहे, जर मी सिलेक्ट केलं तर तो छोटासा असा एक पेज येतो. ओके, ते आपण नंतर बघणार. टूल टिप्स काय असते, आपण कुठे यूज करतो. आणि प्लस तुम्ही काही कस्टम तुमचे साईज आहेत, कस्टम जे पण तुमचे साईज आहेत ते पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता. यू कॅन इन्क्रीज द हाईट, इन्क्रीज द विड्थ अकॉर्डिंगली. ओके, सो दिस ऑप्शन यू हॅव इन कॅनव्हास सेटिंग्स. ओके, आणि वॉलपेपर वगैरे जर कोणाला जास्त आवड असेल तर करू शकतात. ठीक आहे, ट्राय. पण आतापर्यंत वी आर गुड टू गो. ओके, तर नाव व्हॉट विल डू, आय होप सो म्हणजे आतापर्यंत डॅक्स पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे.
एक लॉजिक पण क्लिअर आहे काय आपण बनवू शकतो, राईट. मी तुम्हाला काय म्हणालो की फर्स्ट पेज शुड बी अ समरी पेज, राईट. आता आपण कार्ड व्हिज्युअल पासून स्टार्ट करूयात. तुम्ही सांगा आपण कोणते कार्ड व्हिज्युअल्स दाखवू शकतो विच वुड ऍक्च्युअली रिफ्लेक्ट लेट से माय ओव्हरऑल रिपोर्ट, किंवा ते मला ओव्हरऑल इनसाइट्स डिरेक्टली तो नंबर बघून देऊ शकतो. येस, Cards. सो अगेन Cards, sir. Cards. हा कार्ड्स, ऑब्विसली अगेन कार्ड्स तर आहे. मी तुम्हाला काय म्हणतो, मी डिरेक्टली इथे कार्ड्स जर मी सिलेक्ट केला तर तुम्ही फक्त बघणार की ठीक आहे हा टोटल सेल्सचा कार्ड आहे किंवा टोटल रेव्हेन्यूचा आहे, पण इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही पण थोडं इंटरॅक्शन ठेवून करा. तर आपण असं जर केलं तर समजू शकतो. अगेन चुकले तरी चालेल, ते कार्ड आपण यूज का करू शकतो त्याचं पण जस्टिफिकेशन जेव्हा भेटेल तेव्हा तुम्हाला समजेल, राईट. सो ओके, फर्स्ट जसं आपण सगळ्यात आधी कार्ड यूज का करतो, समजा एक ऍग्रिगेटेड व्हॅल्यू दाखवण्यासाठी किंवा एक लेट से एक नंबर दाखवण्यासाठी की सम केपीआय, जसं आपण म्हटलं की परफॉर्मन्स इंडिकेशन्स दाखवण्यासाठी आपण कार्ड व्हिज्युअल यूज करतो. येस, सो व्हॉट वी कॅन यूज फर्दर, मी असं म्हणू शकतो का की जे तुमचे मेजर्स आहेत त्याचे कार्ड व्हिज्युअल्स इथे येऊ शकतात, राईट, बिकॉज दॅट गिव्स मी अन ऍग्रिगेटेड व्हॅल्यू. येस, just a minute. Okay. Yes, so this is card visual. So let's say मी तुम्हाला फर्स्ट स्टेप सांगतो. Can I drag total sales? म्हणजे if I want to let's say शो टोटल सेल्स 3 वर्षाचा किती झालाय म्हणून मी टोटल सेल्स दाखवतो, राईट. सो दॅट विल बी इझी टू अंडरस्टँड. ओके, तर मी इथे ड्रॅग करतोय टोटल सेल्स, इथे तुम्हाला एक व्हॅल्यू भेटली. आपण फॉर्मॅटिंग वगैरे नंतर करू, पहिले आपण थोडे एक पेज सेटअप करूया, ठीक आहे. ओके, लेट से मी टोटल सेल्स करतो. आता याच्यामध्ये अगेन थोडंसं फॉर्मॅटिंग नंतर बघूयात, पण टायटल्स कसे एंटर करू शकतो ते तर बघू. ओके, एक व्हिज्युअलला इथे फर्स्ट ऑप्शन आहे ऍड डेटा, राईट. तर इथे ऍड डेटाचा ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन बघा इथे आहे फॉर्मॅट युअर व्हिज्युअल, म्हणजे वी कॅन चेंज लेट से समथिंग. हे बघा दादा, एक्सक्यूज मी, वायफाय बंद होणार ना? ओके, तर इथे फॉर्मॅट करू शकता तुम्ही. नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत, राईट. फर्स्ट इज कॉल आउट व्हॅल्यू. व्हॉट डज दॅट मीन, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 24.91 मिलियन, याचे तुम्ही फॉन्ट जे पण बोल्ड करायचं तर बोल्ड, राईट, किंवा जे पण फॉन्ट साइजेस चेंज करायचे असतील तर मी इथून करू शकतो, राईट. अकॉर्डिंगली तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकतो. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता फॉन्ट पाहिजे असेल तर तो पण चेंज करू शकता. तुम्ही सांगा कोणता ठेवायचा आहे, जो आहे तो राहू दे का? ओके, अगेन मी हे ऑप्शन याच्यासाठी दाखवतोय की माहिती पाहिजे, कारण फक्त ठीक आहे लाईट थीम बनवा पण असं सगळंच पांढरं नका बनवू, सिम्पल वाटतं ते. ओके, तर तसं काय. येस Sir, I'm not getting it into 4.91 million. The numbers are more after decimal. How to get this M million sign? So it is coming by default, no? I have not changed it. You do not get that value over. I'm getting many numbers after decimal. Many numbers after decimal. Okay. Like 24, comma 914, 586.82 total sales. Okay, so that's the next point. Okay, so what we can do over here, we have discussed till color. ठीक आहे, कलर पर्यंत क्लिअर असेल. सो लेट्स से तुम्ही कोणता पण कलर चेंज करू शकता, राईट, ऑफ दॅट फॉन्ट. सो आय क्लिक ब्लॅक फॉर नाउ. ठीक आहे, सो हिअर यू हॅव लेट्स से डिस्प्ले युनिट्स. ओके, सो इथे तुम्ही करू शकता. लेट्स से मी मिलियन सिलेक्ट केलं तर त्यात ते मिलियनच आहे. लेट्स से मी बिलियन सिलेक्ट केलं, सो यू कॅन गेट दिस व्हॅल्यू. So you can try it accordingly. Shresht, you can select from Yes, here. sir, got it. Yes. Also, if you have any problem, say you have 4 to 5 numbers after the decimal, so you can adjust from here as well. If I enter over here 0, so it will give me the whole value. Okay. If I want to, let's say, enter 2 decimal points after the decimal point, so I'll enter 2. ठीक है? This one is clear. इथपर्यंत क्लिअर, राईट.
Yes. category label again. Yeah. So if you want certain हे जे आहे बघा इथे कॅटेगरी लेबल आहे. सो द टोटल सेल्स मेन्शन्ड आहे ते कॅटेगरी लेबल आहे. ओके, बट लेट से मी तो रिमूव्ह करतो का, आणि रिमूव्ह करायच्या आधी लेट से आय कीप इट राईट नाव. ओके, हिअर इन जनरल यू कॅन ऍड टायटल. तो मी टायटल मध्ये इथे ऍड करणार टेक्स्ट लेट से टोटल सेल्स. ओके, तर मी याच्यासाठी फॉर्मॅटिंग हे वाला पार्ट दाखवतोय कारण कार्ड व्हिज्युअल बनवताय तुम्ही, पण जसं त्यांना इश्यू आला होता मे बी डेसिमलचा किंवा, तर तो क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून. ओके, आणि मी सेंटर मध्ये घेतोय. ओके, तर फॉर नाव एवढंच ठेवू, अजून आपण फॉर्मॅटिंग करूयात पण ते नंतर करू. ठीक आहे. येस, तर मी इथे कॅटेगरी लेबल असं ठेवतो. खराब वाटतंय का? ठीक आहे, नंतर करूयात आपण ते ब्युटिफिकेशन. ओके, तर हे झालं टोटल सेल्स. हा एक केपीआय राईट. नेक्स्ट व्हॉट यू कॅन थिंक ऑफ, बिकॉज आय होप सो आतापर्यंत तुम्हाला डेटा समजला, आपला डेटा काय आहे, टॅक्स पर्यंत समजलं. तर विच नेक्स्ट वी कॅन ऍड टोटल प्रॉफिट. येस, एक मिनिट आहे. येस, टोटल प्रॉफिट राईट. तर दुसरा व्हिज्युअल. ओके, मी हा कार्ड व्हिज्युअल केला. ठीक आहे, टोटल प्रॉफिट आला माझं. नाव टोटल ऑर्डर्स. येस येस. ओके, तर वन थिंग, एक ऑप्शन आहे. ठीक आहे, इथे जेव्हा तुम्ही होम मध्ये जाता देयर इज अन ऑप्शन नोन एज फॉर्मॅट पेंटर. म्हणजे व्हॉट यू युजली डू, लेट से सिमिलर जे पण आहे, तुम्ही एका व्हिज्युअलला यू हॅव डन सम चेंजेस, यू हॅव चेंज द टेक्स्ट, बॅकग्राऊंड, वॉट ऑल. तर प्रत्येक तुमच्याकडे 10 व्हिज्युअल्स आहेत, तर तुम्ही परत तेच करणार का? सो दॅट इज रिपीटेटिव्ह राईट. सो व्हॉट वी जनरली डू, हे आपण नंतर पण बघणार आहोत, पण पॉईंट आला म्हणून इथे मी सिलेक्ट करणार, मला याच्यासारखंच पाहिजे असेल. सो आय जस्ट सिलेक्ट फॉर्मॅट पेंटर. इथे बघा एक पेंटर सारखं आलाय आणि इथे सिलेक्ट करणार. आता ते गेले. इथे मला फक्त ऍज इन लेट से टायटल ऍड करावं लागेल राईट. तो हे सिम्पल आहे. ठीक आहे, काही टेक्निकल कॉन्सेप्ट आहेत तिथे फक्त, पण दिस पार्ट इज मोर ओव्हर सगळ्यांना जमून जाईल. कारण आता जो पण आहे लेट्स जो हँड्स डर्टी करायचा पार्ट होता, जो डेव्हलपमेंटचा, ट्रान्सफॉर्मेशनचा, मॉडेलिंगचा, तो सगळा आपण पाहिला. सो दिस इज जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, आपण ग्रुप पण करूयात नंतर, पण आता पहिला आपण ना, तुम्ही जसं सांगेल ना तसं आपण लेट्स से केपीआयस करून घेऊ. ठीक आहे. आता नेक्स्ट जसं टोटल ऑर्डर क्वांटिटीज पण वी कॅन से राईट. सो आय लेट्स से मी इथेच कॉपी पेस्ट करतो, Ctrl+C Ctrl+V राईट. आणि इथे मी फक्त याची व्हॅल्यू चेंज करतो. टोटल प्रॉफिटच्या जागी आय एंटर टोटल ऑर्डर्स, टोटल ऑर्डर क्वांटिटी. येस, टोटल ऑर्डर क्वांटिटी ना. ओके, आता बघा हे असं आलंय. सो अगेन व्हॉट वी कॅन डू, असं काय इश्यू आल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे, कुठे जाणार, फॉर्मॅट. ओके, कॉल आउट व्हॅल्यू. कॉल आउट व्हॅल्यू ऍज इन जी व्हॅल्यू इट इज बीन डिस्प्लेड दॅट इज कॉल आउट व्हॅल्यू राईट. सो इथे जाणार मी आणि इथे मिलियन्स बाय डिफॉल्ट आहे, मी ऑटो ठेवतो म्हणजे तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल. ओके, सो दिस इज सफिशियंट. येस. ओके ओके, सो टोटल नाही, टोटल ऑर्डर क्वांटिटी आहे राईट. मला फक्त नेम चेंज करायचं आहे. ओके, ठीक आहे. स्पीड जर जास्त होत असेल तर सांगा, पण आय गेस समजतंय राईट. आता सिमिलरली आय कॅन ऑल्सो ऍड टोटल रिटर्न्स ना, कारण दॅट विल जस्टिफाय की टोटल रिटर्न्स किती झालेत माझे इन दी लेट्स से 3 years. ओके, सिमिलरली मी कॉपी पेस्ट करतो
अगेन मी कॉपी पेस्ट याच्यासाठी करतोय की ते फॉर्मॅट सेम राहतोय म्हणून. अँड टोटल रिटर्न्स. ओके, सो दिस मीन्स जे पण माझे 3 वर्षाचं आहे टोटल these much returns, these much products are being returned. ओके, अजून मी हे काढू शकतो का, टोटल ऑर्डर क्वांटिटी झालंय पण सॉरी दिस इज रिटर्न. ओके, सॉरी सेल्स रिटर्न म्हणजे टोटल रिटर्न्स तेच आहे. म्हणजे these are number of quantity 1828 quantities are. what I can say is that return rate आपण एक फंक्शन काढलाय, राईट. सो कॅन वी यूज दॅट रिटर्न रेट या केस मध्ये, समजलं ना? येस. सो 1828 इज ओके, बट रिटर्न पर्सेंटेज वाईज जेव्हा तुम्ही सांगता यू कॅन काइंड ऑफ एक्सप्लेन इट मोर या बेटर. सो लेट्स से आता मी कार्ड व्हिज्युअल मध्ये सिलेक्ट करतो रिटर्न रेट. ओके, आता याच्यामध्ये बघा इथे अजून ऑप्शन्स आहेत. लेट्स से शो व्हॅल्यू ॲज. नाउ दिस इज नो कॅल्क्युलेशन. इफ आय सिलेक्ट पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल तर फक्त असं व्हॅल्यू येते. ठीक आहे, तर इथे पण तुम्ही ऑप्शन शो करू शकता. ठीक आहे, ऍज ऑफ नाउ आय कॅन से 0.02% आपला रिटर्न रेट आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? इथे काही डाऊट नाही? ठीक आहे, तर आपण कार्ड व्हिज्युअल अजून बघू काय राहिलेत का, पण फॉर नाउ विल कीप दिस थिंग. ओके, नाउ वन थिंग व्हॉट यू वॉन्ट टू नोटिस, इथे आपण ना एक टायटल साठी स्पेस सोडली आहे, पण लेट्स कन्सिडर आपण जनरल प्रॅक्टिस काय असते की फिल्टर्स आपण लावतो. ओके, वी कीप फिल्टर्स ऑन द टॉप ऑफ द पेज. ठीक आहे, इथे टॉप मध्ये आपण फिल्टर्स यूज करतो का, कारण फॉर सिम्प्लिसिटी लेट्स से देर आर मल्टिपल फिल्टर्स आणि ते फिल्टर्स आपण सिलेक्ट केले की तर तिकडून फ्लेक्सिबिलिटी असते. म्हणजे बघूयात आपण. सो फिल्टर ॲज इन एक कार्ड व्हिज्युअल आहे ज्याचं नाव आहे स्लायसर. ठीक आहे, तर आपण स्लायसर म्हणतो, फिल्टर नाही म्हणत, स्लायसर म्हणतो. ओके, सो मी स्लायसर सिलेक्ट केला. पहिला स्लायसर मी हा लावू शकतो का, कशाचा लावू शकतो? इयरचा, राईट. सो आय विल सिलेक्ट इयर फ्रॉम इयर. ठीक आहे, मी इथून इयर इयर फिल्टर. आता याच्यामध्ये नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. जसं की इथे ऑप्शन आहे, म्हणजे हे पण जे फर्स्ट टाइम यूज करतात त्याला नाही समजणार. हे समजा इथे आहे, पण मला नाही आवडत पर्सनली समजा फॉर एक्झाम्पल, तर याच्यामध्ये नंबर ऑफ लेट्स से ऑप्शन्स आहेत. आपण काय करू शकतो, इथे फॉर्मॅटिव्ह व्हिज्युअल मध्ये जाणार, राईट. स्लायसर सेटिंग्स. अगेन दिस इज बिटवीन 2020 to 22. व्हॉट वी कॅन ऑल्सो ऍड इज व्हर्टिकल लिस्ट. म्हणजे डिरेक्टली तुम्हाला फक्त हा फिल्टर इथे जर मी 2020 सिलेक्ट केला तर व्हॅल्यूज चेंज होतात, राईट. दिस इज ऑप्शन. अगेन जर तुम्ही इफ यू आर सिलेक्टिंग अ व्हॅल्यू यू शुड अगेन डिसिलेक्ट इट एज वेल, राईट, कारण ती मग बाय डिफॉल्ट इट बिकम सिलेक्टेड. ओके, तर हे स्लायसर्सचं फक्त लक्षात ठेवतात. ओके, अगेन दिस इज वन ऑप्शन. सेकंड ऑप्शन एक ड्रॉप डाऊनचा आहे, म्हणजे सिम्पल तुम्हाला असं दिसेल ऑल. इफ यू ड्रॉप डाऊन ओव्हर हिअर तर तुम्हाला ते व्हॅल्यूज दिसतील, राईट. तो हे थोडं स्वीट अँड सिम्पल दिसतं. वाय की हे स्पेस पण तेवढी घेत नाही, अँड वी कॅन जस्ट काइंड ऑफ ड्रॅग इट ओव्हर हिअर अँड वी कॅन मेक अ लेट्स से अ स्लायसर, राईट. नाउ वन थिंग, स्लायसर्स ओके फक्त इयर ठीक आहे, पण नाउ यू टेल मी अजून आपण कोणकोणते स्लायसर्स करू शकतो? ओके, येस, मंथ. अजून प्रोडक्टची खूप मोठी लिस्ट होईल, करू शकतो. राईट, सब कॅटेगरीज, कॅटेगरीज. म्हणजे मी याच्यासाठी म्हणतोय की अगेन एक टेबल मध्ये शो करण्यापेक्षा जर तुम्ही त्याचा स्लायसर बनवला, लेट्स से कॅटेगरीजचा, सब कॅटेगरीजचा, मंथचा, तर तुम्ही फक्त क्लायंटला सांगू शकता त्या स्लायसर मधून ही व्हॅल्यू चेक कर आणि त्या व्हॅल्यूचे अकॉर्डिंगली कोणत्या इयर वाईज पाहिजे, कोणत्या मंथ वाईज पाहिजे तसं दाखवा. समजलं स्लायसर्स? तर हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे तुमचं रिपोर्टचे जे व्हिज्युअल्स आहेत ते पण कमी करतात. प्लस युझिंग जस्ट स्लायसर ऑप्शन तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज शो करू शकता.
ओके. सो मी इयरचं बनवतो. सिमिलरली हे बघा इथे क्लिअर सिलेक्शन पण आहे. जर तुम्ही काही सिलेक्ट केलं असेल इथे, सो यू कॅन डिरेक्टली क्लिअर द सिलेक्शन फ्रॉम हिअर एज वेल. ओके. तर मी 3-4 कॉपी पेस्ट करून ठेवतो. राईट, स्लाइसेस. थोडं बोर होत आहे का? नाही, पण आता आहे तो असंच पार्ट आहे. ड्रॅग अँड ड्रॉपच आहे. हा, काही टेक्निकल कॉन्सेप्ट आहेत. येस येस, तो आपण यूज करणार आहोत. हे ऍज इन लेट्स से समरी पेज मध्ये इफ आय एम जस्ट नॅव्हिगेटिंग थ्रू, ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे आता पॉवर बीआय. लेट्स से तुम्ही घरी तुमच्या पेरेंट्सला दाखवलं किंवा कोणा, जर त्यांना माहिती नसलं, जर तुम्ही सिम्पल फक्त इथून, म्हणजे स्लायसर याच्यासाठी आहे की इफ अ पर्सन इज लेट्स से नॉन टेक्निकल अँड ही जस्ट हॅव टू सिलेक्ट अ व्हॅल्यू, त्या अकॉर्डिंग त्याला हे भेटेल. म्हणून जे मेट्रिक्स आहे ते जर मी म्हटलं हे मेट्रिक्स हायरार्की दिसतंय तर ते थोडंसं टेक्निकल होतं. सो अगेन एक दाखवायचं मला हे होतं एक इन्फॉर्मेशन की जस्ट अ मिनिट. एक पॉइंट फक्त दाखवायचा आहे, ऍज इन थोडंसं थिअरॉटिकल येते, पण अगेन हे बघा. सो बेसिकली दिसतंय राईट. हा, सो अगेन मला ही भेटत नव्हती पीपीटी. ओके, येस्टरडे. तो जर तुम्हाला कम्पेअर करायचे असेल व्हॅल्यूज ओव्हर टाइम और ओव्हर कॅटेगरीज, तर आपण हे यूज करू शकतो. जसं की कॉलम चार्ट, बार चार्ट. अगेन ओव्हर द कॅटेगरीज तुम्ही एक्स ऍक्सिस वर कॅटेगॉरिकल कॉलम ठेवणार, राईट, as we have discussed yesterday. Y axis वर generally we keep numerical column, right? तर आपण चार्ट्स यूज करू शकतो, नंबर ऑफ चार्ट्स. अगेन आपण हीट मॅप पण बघू शकतो. हीट मॅप काय करतं, जे आपण काल पाहिलं होतं, एक आठवत आहे, असा एक बॉक्स होता ज्याच्यामध्ये टाइल्स होते, सगळ्यात जास्त ज्याची व्हॅल्यू त्याचा मोठा टाइल दिसतोय तसं. सो दॅट इज हीट मॅप, राईट. लाईन चार्ट अगेन यू नो टाइम सिरीज अनालिसिस असेल, वी युजली प्रिफर लाईन चार्ट. ओके. अगेन जर तुम्हाला काय कॉम्पोजिशन दाखवायचं असेल, ऍज इन व्हॉट आय कॅन से, लेट्स से आपलं कॅटेगरीजचा एक कॉलम आहे. सो कॅटेगरीज लेट्स से 4च होते आपल्याकडे. तर हाऊ मच लेट्स से वन कॅटेगरी कॉन्स्टिट्यूट्स कॉम्पोजिशन वाईज, पर्सेंटेज वाईज, तर आपण त्याच्यासाठी पाय चार्ट किंवा डोनट चार्ट यूज करू शकतो, राईट. प्लस डोनट चार्ट, पाय चार्ट, जर 5 पेक्षा कमी कॅटेगरीज असतील तर वी प्रिफर दॅट. ओके. जेवढे जास्त कॅटेगरीज असतील, लेट्स से सब कॅटेगरीजला आपण करून पाहिलं होतं लास्ट टाइम, तर ते पूर्ण असं 2-3 व्हॅल्यूज तर दिसतात, पण नंतर ते पूर्ण एकदम कंजेस्टेड होऊन जातं, राईट. सिमिलरली डिस्ट्रीब्युशन वाईज हे आपण बघू. स्कॅटर प्लॉट आपण डिस्ट्रीब्युशन यूज करतो. म्हणजे तुमचे स्कॅटर प्लॉटचं यूज कसं असतं, पण पायथन मध्ये जास्त यूज करतो, राईट, टू लेट्स से येस येस एक्झॅक्टली. तर आउटलायर्स वगैरे पण तुम्हाला भेटतात की तुमची ऍक्च्युअल जे लेट्स से फॉर एक्झाम्पल एजचा आहे, ओके, आणि एजच्या कॉलम मध्ये लेट्स से अगेन आपण अमेझॉन मध्ये आपण हे समजू शकतो स्कॅटर प्लॉटनी की एक एज ब्रॅकेट आहे, म्हणजे तिकडे व्हॅल्यूज दाखवतात, असं पूर्ण गर्दी होती एका साईडला, म्हणजे ते सगळ्यात जास्त हे करतात. काही असे व्हॅल्यूज असतील समजा 80 इयर्सचे, ते मागवतच नाहीये काय, ओके, त्यांच्याकडे अमेझॉनच नाही समजा, तर दे आर आउटलायर्स. ओके. सो वी यूज स्कॅटर प्लॉट फॉर दीज अनालिसिस. इथेच नाही, पण लेट्स से जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली थोडं मशीन लर्निंगचा पार्ट किंवा जर तुम्ही पायथन मध्ये गेला ना, तर आउटलायर, स्कॅटर प्लॉट आपण जास्त यूज करतो त्याच्या. ओके. देन कोरिलेशन. अगेन कोरिलेशन इम्पॉर्टंट आहे. डाऊट आहे का? मला वाटलं डाऊट आहे, ठीक आहे. अगेन रिलेशनशिप मध्ये पण तुम्ही स्कॅटर प्लॉट यूज करता. काय यूज करता? सो वी कॅन शो लेट्स से विथ 2 व्हेरिएबल्स व्हॉट इज द रिलेशनशिप. इट इज इट डायरेक्टली इन्क्रीजिंग. म्हणजे समजा तुम्ही जर या हा तशा टाइप मध्ये जर तुम्ही डिस्काउंट वाढवलं तर प्रॉफिट वाढतोय का. जर इनवर्स असेल तर तुम्हाला तिकडे तो जो डिस्काउंट आहे त्या प्रोडक्टवर दॅट इज नॉट फ्रुटफुल. सो यू कॅन मे बी चेंज टू सम अदर प्रोडक्ट किंवा अजून काय वेगळे स्ट्रॅटेजीज यूज करू शकतो. तर समजलं आपण स्कॅटर प्लॉट हे ते कसं यूज करतात. ओके. हा, अजून मला हेच सांगायचं होतं. लेट से तुमचा एंड युजर काय आहे त्याच्या अकॉर्डिंग तुमचा जो पण रिपोर्ट आहे दॅट विल चेंज. सो इफ आय एम ऍडिंग लेट से स्लाइसेस,
बट इफ यू आर शोइंग इट टू लेट्स अ सिनियर, ठीक आहे, किंवा कोणता टेक्निकल पर्सन आहे, तर त्याला एकदम असं सिम्पल मध्ये नाही दाखवता, काही टेक्निकल गोष्टी पण दाखवायला पाहिजे. समरी पेज इज गुड, बट प्रॉडक्ट मध्ये ही इज एक्सपेक्टिंग मोर टू इट. त्या केसमध्ये आपण लेट्स से मॅट्रिक्स व्हिज्युअल यूज करू शकतो, राईट. तर ते अगेन इफ इट इज अन अनालिस्ट, तर आपण हे गोष्टी म्हणजे ग्रॅन्युलर लेवलवर जाऊन तुम्हाला अनालिसिस करायचं असतं. अगेन रिपोर्ट आहे तर फक्त ड्रॅग अँड ड्रॉप आहे, पण विच व्हिज्युअल टू यूज, आणि जितके कमी व्हिज्युअल्स, कमी म्हणता नाही येणार, पण जितके ऑप्टिमम व्हिज्युअल्स तुम्ही यूज करून तुम्ही प्रेझेंटेशन बेटर देऊ शकता, दॅट इज एक्सपेक्टेड. 15-20 पेज जर तुम्ही क्रिएट केला तर मी पण बघणार नाही, तुम्ही पण चेक करणार नाही. ओके, सो स्वीट अँड सिम्पल ठेवा रिपोर्ट, आणि लेट्स से ऑप्टिमम व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही कसं तुमचं प्रेझेंटेशन बेस्ट देऊ शकता, इनसाइट्स बेस्ट देऊ शकता, दॅट इज एक्सपेक्टेड. ओके, ठीक आहे, हे क्लिअर. बघा आता बघा, एक्झिक्युटिव्ह आहे, जर मोठा पोझिशनचा आहे, जर तुमचा कोणता ओनर वगैरे असेल, तर ही नीड्स हाय लेवल क्रिस्टल क्लिअर KPIs टू ट्रॅक बिझनेस हेल्थ अँड टॉप लाईन परफॉर्मन्स. ही जर तुम्हाला लाईन समजली असेल तर आपण इथे कार्ड व्हिज्युअल्स काय ऍड केलं हे समजलं असेल, राईट. ओके, ठीक आहे, इथपर्यंत झालं. हा, तर मी मंथचा एक स्लाइसर ऍड करतो. ओके, लेट्स से आय ऍड मंथ नेम. ओके, नेक्स्ट कॅटेगरीजचा करू शकतो आपण. येस एव्हरीवन. येस. ओके, तुम्ही इथे पण सर्च करू शकता, राईट. यू कॅन जस्ट सर्च ओव्हर हिअर, लेट्स से कॅटेगरी. तर इथे येतात प्रॉडक्ट कॅटेगरी. हा, ओके, ओके, आणि नेक्स्ट मी सब कॅटेगरीज पण करू शकतो, राईट. सब कॅटेगरीज लुकअप सब लास्ट. अच्छा, दोन्ही आलं बघा, दोन्ही शो नाही करत, एकच सिंगल फिल्टर शो करतो, स्लाइसर शो करतो. ओके, तर माझं म्हणायचं काय, मी हे 4 याच्यासाठी केले. आय कीप इट ऑन एव्हरी पेज, राईट. अँड कसं असतं, एक पुढे आपण कॉन्सेप्ट बघणार आहोत ते, की जर तुम्ही इथे चेंज केलं तर जर तुमचे 5 पेजेस असतील, इफ यू हॅव 5 पेजेस, ठीक आहे, सो दॅट शुड चेंज ऑटोमॅटिकली, बिकॉज यू विल नॉट चेंज फर्स्ट पेजवर सगळे स्लाइसेस चेंज केले, सेकंडवर चेंज करायचं, तसं नाहीये सिस्टम, ठीक आहे. तर ते आपण इंटरॅक्शन कसे बनवायचे ते करावं लागतं, ऑटोमॅटिक नाही होत. ओके, राईट. सो इथपर्यंत क्लिअर आहे सपोज. हा, तर मी काय करू शकतो, लेट्स से कॅटेगरी नेम जर मी सिलेक्ट केलं या केसमध्ये, लेट्स से ऍक्सेसरीज. ओके, ऍक्सेसरीज मध्ये मी फक्त म्हटलो मला पाहिजे 2021चं, आणि लेट्स से विच एव्हर मंथ, लेट्स से एप्रिल मंथ. तर ब्लँक करा, एप्रिल मध्ये चेक करायला लागेल, राईट. जर ब्लाइंड दाखवत असेल तर बघायचं काय ऍक्च्युअली इश्यू आहे ते बघू आपण. पण असं तुम्ही मल्टिपल फिल्टर्स लावू शकता, म्हणून आपण स्लाइसर घेतलंय, राईट. तर ते फंक्शनॅलिटी देतं आपल्याला. क्लिअर, क्लिअर. ओके, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट आता मला सांगा, नेक्स्ट कोणतं व्हिज्युअल हे करू शकतो आपण. लाईन ग्राफ दाखवू शकतो, राईट, जर ट्रेंड अनालिसिस दाखवायचं असेल तर. ओके, सो आपण सिलेक्ट करूयात लाईन ग्राफ. ओके, लेट्स से लाईन चार्ट. हे नंतर ऍडजस्ट करूयात आपण. ओके, पण दीज आर द व्हिज्युअल्स जे आपण बनवणार आहोत, ठीक आहे. जे पण अरेंजमेंट आहे, कोणत्या पेजवर आहे, ते सगळं आपण नंतर बघूया. येस, लाईन ग्राफ मध्ये काय दाखवू शकतो. ओके, पण लेट्स से इयर वाईज पहिलं करू शकतो आपण. येस, आणि त्याच्यामध्ये कॅन आय ऍड कॅटेगरीज एज लेजेंड्स. येस, ओके. एक्स ऍक्सिस वर काय येणार. आता जर मी इथे डायरेक्टली डेट हायरार्की सिलेक्ट केली ना, मी काय करत होतो, मला फक्त सिंगल पाहिलं होतं. लेट्स से मी इयर म्हणून सिंगल इयर केलं, क्वार्टर केलं. पण जर मी इथे डेट हायरार्कीवर जर मी सिलेक्ट केलं तर तुम्हाला एंटायरली फ्रॉम डे, मंथ, क्वार्टर, इयर, डेट असं भेटतं. ओके, तर मला डे वाईज नको आहे, खूप कॉम्प्लेक्स, म्हणून मी डे आता फॉर नाव काढतोय. आणि नेक्स्ट वाय ऍक्सिस वर आपण काय ठेवणार,
लेट्स से कोणता तुम्हाला केपीआय शो करायचा आहे ओव्हर द इयर. तर सेल्स ठेव, सेल्स चालेल. तर मी इथे सेल्स करतो, चेक. ओके, आता बघा इथे ना बघण्यासाठी देर इज अ मोड, इथे फोकस मोड म्हणून आहे. फोकस मोड काय करतो, तो जो व्हिज्युअल आहे, नाव दिस इज लुकिंग स्मॉल ओव्हर हिअर, राईट. सो इफ आय क्लिक ऑन ओव्हर हिअर, डिरेक्टली तुम्हाला त्याचा एक एंटायर पेज तो कव्हर करतो व्हिज्युअल. ठीक आहे, म्हणजे झूम इन म्हणू शकतो आपण. ओके, तर हे असं दिसतंय. आता पॉवर बीआयचं फीचर काय, इथे तुम्ही फक्त होवर अराउंड केलं तरी तुम्हाला व्हॅल्यूज दिसतील, राईट. टोटल सेल्स किती आहेत ऍट दिस इयर, 2021 मध्ये किती आहे, 2022 मध्ये किती आहे. ओके, ठीक आहे. सो दिस इज वन थिंग. पण याच्यामध्ये जर मला मंथ वाईज करायचं असेल, मला क्वार्टर वाईज नको आहे समजा, तर मी इथे क्वार्टर वाईज त्याचे मी क्लिक केलं, बघू मला काय देत आहे. किंवा मी जर फक्त मंथ वाईज केलं तर याच्यामध्ये मी दाखवू शकतो, राईट, की लेट्स से जून मध्ये मॅक्सिमम सेल्स आहेत माझे, किंवा दिस पिरियड, लेट्स से एप्रिल मे जून, और यू कॅन से दीज 3 months कॉन्ट्रीब्यूट टू मॅक्सिमम सेल्स. येस, ओके. अजून काय काढू शकतो याच्यामध्ये, म्हणजे लेट्स से अजून कोणता व्हिज्युअल बनवू शकतो. दिस इज लेट्स से मंथ वाईज. मी मंथ वाईज का ठेवलंय, कारण मंथ वाईज ट्रॅक करणं थोडं बेटर आहे याच्यासाठी. इयर वाईज तर आपण करूच शकतो, पण मंथ वाईज का, की आता अगेन मी इथून इयर वाईज डायरेक्ट सिलेक्ट करू शकतो ना. लेट्स से मला 2020 द्या, तर तो 2020च्या मंथ वाईज देतोय. ओके, समजलं. कॅटेगरी या म्हणजे लेजेंड्स ऍड करायचे, राईट. ओके, सो आपण इथे लेजेंड्स ऍड करूयात. काय ऍड करायचं, नाही लेजेंड कॅटेगरी. ओके, ओके. म्हणजे याच्यामध्ये मला एकदा समजतं सगळ्यात जास्त कोणता कलर आहे? हा, सगळ्यात जास्त तुमचे बाईक सेल झाले, राईट. ओके ओके. सो लेट्स से माझा इथपर्यंत झालं. आता नेक्स्ट व्हॉट आय कॅन डू, हा आपण टेबल आणि हे बघूयात. लेट्स से मॅट्रिक्स. ओके, ते बघूयात, पण एकदा टेबल आणि मॅट्रिक्सचा थोडासा ड्रिल डाऊन ड्रिल अपचा कॉन्सेप्ट आहे, ते आपण बघूया. जसं तुम्ही म्हणाले की लेट्स से वी वॉन्ट टू शो प्रोडक्ट वाईज. ओके, तर व्हॉट आय विल डू, आय विल सिलेक्ट अ मॅट्रिक्स. नाउ इफ यू वॉन्ट टू शो प्रोडक्ट डिटेल्स विथ, लेट्स से प्रोडक्टचे डिटेल्स फाईल, म्हणजे इफ यू वॉन्ट टू शो द ग्रॅन्युलर डेटा, राईट, तर वी जनरली यूज मॅट्रिक्स. हे तर क्लिअर असेल. म्हणजे यू कॅन गेट इन आर केस लेट्स से कॅटेगरीज, सब कॅटेगरीज, प्रोडक्ट नेम, प्रत्येक याचे जे पण न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील, सेल्स, रेव्हेन्यू, YTD सेल्स, QTD सेल्स, एव्हरीथिंग वी कॅन शो इन दिस लेट्स से मॅट्रिक्स फॉर्मॅट. मॅट्रिक्स म्हणजे टेबलच आहे, सिमिलर टू दॅट ऑफ टेबल, पण याच्यामध्ये तुम्ही जी हायरार्की आहे ती शो करू शकता. समजलं. ओके, तर मी असं म्हणूया, बघा इथे काही ऑप्शन्स आहेत मॅट्रिक्स मध्ये. वी हॅव ऑप्शन्स लाईक रोज. ओके, तर हे लेफ्ट साइड मध्ये रोज ऍड होतील. नंतर कॉलम्स तुम्हाला जे पण ऍड करायचे आहेत. नाव युजली कॉलम्स मध्ये जर समजलं असेल तर कॉलम्स मध्ये आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूज ठेवणार. ओके, सॉरी, ते व्हॅल्यूज मध्ये ठेवणार, कॉलम्स मध्ये ठेवणार. कॉलम्स मध्ये काय ते बघू आपण. पण ओके, तर फर्स्ट मी ड्रॅग करू का कॅटेगरी नेम. येस, समजतंय ना, समजतंय सगळ्यांना, ऑनलाईन समजतंय. हा, म्हणजे हे सिम्पल आहे. पण अगेन इफ दिस इज सिम्पल, व्हिज्युअल्स इज इम्पॉर्टंट विच वी कॅन, मतलब कोणतं व्हिज्युअल तुम्हाला कुठे यूज करायचंय दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, तर मी इथे ड्रॅग करणार लेट्स से कॅटेगरी नेम इन रोज. ओके, नेक्स्ट सब कॅटेगरी नेम, सब कॅटेगरी. ओके, मी सब कॅटेगरी याच्या खाली ड्रॅग करणार आहे. अगेन तुम्ही इनवर्स पण करू शकता. ते जो नवीन होता पॉवर बीआयचा युजर इंटरफेस, त्याच्यामध्ये मे बी दुसरा काय ऑप्शन असेल, आय डोंट नो, पण इथून तुम्ही डिरेक्टली हे वर खाली घेऊ शकता कॉलम्स. ओके, म्हणजे यू कॅन शिफ्ट द कॉलम्स, व्हॉट आय मीन टू से. आणि थर्ड, लेट्स से आय ऍड प्रोडक्ट नेम.
ओके ओके. आता काय कोणकोणते लेट्स से न्यूमेरिकल कॉलम्स वी कॅन ऍड, यू टेल मी. डेट वाला Sales. पहिले इयर मंथ आणि इयर क्वार्टर. ओके ओके. पण पहिलं सेल्स वाला घेऊया याच्यासाठी की विल गेट टू नो ना. वन मोर थिंग, लेट्स से मी हे प्रोडक्ट नेम आहे, प्रोडक्ट नेम सब कॅटेगरी नेम समजा मी इथून ट्रॅक केलं कॉलम्स मध्ये तर काय येतं हे असं कॉलम्स मध्ये दाखवत येते प्रत्येक याच्यासाठी. ठीक आहे. सो हे तेवढं लाईक इट डझंट लुक दॅट अट्रॅक्टिव्ह, बट यू कॅन अकॉर्डिंग टू युअर लेट्स से यूज केस तुम्ही यूज करू शकता कॉलम्स. ओके. मी हे परत इथे ट्रॅक करतो. ओके. आता व्हॅल्यूज मध्ये आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऍड करणार. लेट्स से मी पहिला ऍड करतो टोटल सेल्स. ओके. नेक्स्ट लेट्स से टोटल सेल्स प्रिव्हियस इयर करून बघू काय येतंय. असू द्या, नंतर आपण डिलीट करू. ठीक आहे. नेक्स्ट टोटल प्रॉफिट ना, टोटल प्रॉफिट ठीक आहे. टोटल प्रॉफिट 2020. ओके. ट्रॅक टोटल प्रॉफिट. ओके. टोटल सेल्स प्रिव्हियस इयर काढून टाकतो मी आता. आणि नेक्स्ट टोटल लेट्स से ऑर्डर क्वांटिटी पण घेऊ शकतो राईट. मी टोटल ऑर्डर क्वांटिटी घेणार. अगेन जे आपण केपीआयज बनवलेत त्याचं इन डिटेल आपण इकडे लेट्स से कॉम्पोजिशन दाखवू शकतो. इन डिटेल तुमचे किती व्हॅल्यूज आहेत दॅट वी कॅन शो. अँड लेट्स से टोटल रिटर्न्स पण दाखवू शकतो ना. अजून कोणता राहिलाय न्यूमेरिकल कॉलम. टोटल रिटर्न्स. येस. नाउ वन मोर थिंग आय वॉन्ट टू ऍड. लेट्स से मी अजून एक टोटल सेल्स ऍड करतो. का तुम्हाला दाखवतो. हा व्हिज्युअल फक्त डिटेल्स नाही दाखवत, पण व्हॉट यू कॅन डू मोर टू इट. लेट्स से मी इथे टोटल सेल्स 2 ऍड केले, पण दिस इज द सेकंड टोटल सेल्स ऑप्शन. व्हॉट आय कॅन डू ॲज आय मेन्शन की आपण पर्सेंटेज वाईज पण दाखवू शकतो. लेट्स से मी इथे ड्रॉप डाऊन करणार, शो व्हॅल्यू ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल म्हणतो. ग्रँड टोटल काय दाखवते बघा. म्हणजे नाउ व्हॉट दिस कॅन कॉन्स्टिट्यूट मी, एक तर मी नंबर शो करतो राईट, प्लस व्हॉट आय कॅन शो इज दॅट आय कॅन शो पर्सेंटेज वाईज डिस्ट्रीब्युशन. समजलंय कसं यूज करू शकतो आपण. नाउ दिस जर तुम्हाला समजलं, जर आपले समजा इथे 3 केपीआयज आहेत, ऍज इन 3 न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत, सो दॅट इज शोईंग मी लेट्स से इन डिटेल सगळे व्हॅल्यूज पण दाखवतात आणि पर्सेंटेज वाईज पण दाखवतात. तर समजलं कसं दाखवू शकतो. सिमिलरली मी ते टोटल प्रॉफिटचं पण घेतो आणि टोटल ऑर्डर क्वांटिटीचं पण घेतो. ओके. अगेन टोटल प्रॉफिट ना, ऑनलाईन समजताय ना, कोणाला डाऊट. ऑर्डर टोटल रिटर्न्स. ओके. सिमिलरली मी यांना का करतोय समजलं ना पर्सेंटेज मध्ये. ओके. हे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे, म्हणजे आपण नाही का काही ऍड करू शकतो ते आपण बघूयात. बट शो व्हॅल्यू ॲज आय विल सिलेक्ट पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल राईट. हे टोटल प्रॉफिटचं झालं. अगेन यू कॅन से की हे जे आहे ना हे तुमचे इन्साइट्स असतात जे तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये शो करू शकता राईट. आणि हे जे इन्साइट्स आहे, लेट्स से यू आर मेकिंग अ प्रोजेक्ट राईट, सो यू कॅन जस्टिफाय इन युअर रेझ्युमे ॲज वेल, कारण ऍट दी एंड नंबर्स आर इम्पॉर्टंट ना, दॅट्स व्हॉट इज एक्सपेक्टेड. सो यू कॅन जस्टिफाय लेट्स से आर सेल्स इन्क्रीज्ड दिस मच पर्सेंटेज ओव्हर दिस मच इयर्स राईट. हे तुम्ही सांगू शकता. ओके. म्हणून पर्सेंटेज दाखवा, कारण दॅट लेट्स से इट शोज म्हणजे बेटर दाखवू शकता तुम्ही की नंबर तर आहे, पण अगेन व्हॉट आय कॅन डू इज दॅट लेट्स से टोटल प्रॉफिट इथे 22 आहे, तर मला नंबर बघायला लागेल. हा ओके 97 lakhs आहे. म्हणजे समजलं का पर्सेंटेज कुठे आपण यूज करू शकतो. सो तसं आहे. सिमिलरली मी ऑर्डर क्वांटिटी आणि याला पटकन करून घेतो पर्सेंटेज मध्ये. ओके. इथपर्यंत झालं. हा आता जर आपण
कीचा डेटा बघतोय राईट. सो देर इज अन ऑप्शन, इथे बघा ऑप्शन्स आहेत. ड्रिल डाऊन, गो टू द नेक्स्ट लेवल आणि एक्सपॅन्ड ऑल डाऊन वन लेवल. तर हे आपण ऑप्शन इथे आपण इयरचा कॉलम ऍड नाही करू शकतो ना इयर वाईज पण. मग आपण काय करणार आहोत त्याच्यासाठी, करायला बेटर नाही की या इयर मध्ये. तर मग आपण काय करू शकतो, आपण इयरचा स्लायसर लावला वरती, तर ॲज इन फक्त स्लायसर सिलेक्ट करायचा आणि इकडे रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे, ते करू आपण, स्लायसर्स हे करू. ओके, करू शकतो तसं पण. इथे पण इयरचा करू शकतो अगेन. ठीक आहे, आणि तुम्हाला इन डिटेल पण दाखवायचं आहे, तर तुम्ही लेट से व्हॉट यू कॅन से इयर, मंथ, डे वाईज अँड देन द टोटल सेल्स यू कॅन शो दॅट एज वेल. ओके, आपण थर्ड पेजला करू. आपण कसं करू माहितीये का, लेट से पहिलं समरी पेज ठेवू. ठीक आहे, एक समरी तुम्ही देताय तुमच्या रिपोर्टची. नेक्स्ट तुम्ही इन डिटेल जाताय प्रॉडक्ट वाईज. नेक्स्ट तुम्ही थर्ड पेज मध्ये यू कॅन से मे बी डेट टाइमचे जेवढे फंक्शन्स आहेत ते यूज केलेत, त्याचं एक ओव्हरव्ह्यू आणि त्याचं लेट से इन डिटेल असं आपण करू शकतो ना, म्हणजे थोडंसं सेग्रिगेशन पण होईल. ओके, सो विथ दिस आपण म्हणजे तुम्ही मला सजेस्ट करा. ठीक आहे, नेक्स्ट पेज मध्ये डेट टाइमचं. ओके, तर आपण इथे प्रोडक्टला या पेजला नेम देऊ रादर. लेट से मी सांगतो प्रॉडक्ट डिटेल्स. ओके ओके, तर जर तुम्ही इथे हा जो प्लसचा आयकॉन आहे, इफ यू क्लिक ओव्हर हिअर, तर ऍक्सेसरीज मध्ये जेवढे कॅटेगरीज आहेत, सॉरी ऍज इन सब कॅटेगरीज आहेत, त्याचे सगळ्याचे व्हॅल्यूज इन नंबर्स इन पर्सेंटेज तुम्हाला दिसेल. ओके, ना वन मोर थिंग व्हॉट यू कॅन डू. ठीक आहे, ते बघूयात आपण. सिमिलरली बाईक्सचं जर तुम्ही केलं, इथे तुम्हाला क्लिक करावं लागतंय राईट. सॉरी, हे बघा आता हे सिलेक्ट झालं. परत जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ती ओरिजिनल व्हॅल्यू दिसेल. ओके, what I mean to say is you have to click on this plus icon over here. पण एक फीचर आहे याच्यामध्ये. ओके, हे बघा इथे ड्रिल डाऊनचा ऑप्शन आहे. म्हणजे टू लेट से इफ यू आर क्लिकिंग ऑन इंडिव्हिज्युअल दिस प्लस साइन्स, इट इज बेटर की आपण इथे डायरेक्ट ड्रिल डाऊन करतो. ओके, गो टू दी, हा आता हे जे आहे ना ड्रिल डाऊन हे बघूयात आपण. बट बिफोर दॅट लेट से इथे गो टू द नेक्स्ट लेवल हायरार्की. हे काय ड्रिल डाऊनचं ते बघू. ठीक आहे, तर ड्रिल डाऊनचा ऑप्शन विचारतात. मी जर इथे क्लिक केलं तर डिरेक्टली तुम्हाला जो पण नेक्स्ट व्हॉट यू कॅन से, हा म्हणजे हे सब कॅटेगरीज आहेत ऍज इन. हा, बाईकवर जे कॅटेगरीज वरून डिरेक्टली सब कॅटेगरीज वर आलं. आणि सिमिलरली जर मी परत सिलेक्ट केलं तर तो प्रोडक्ट वाईज दाखवतो एंटायरली फॉर एव्हरी प्रोडक्ट. म्हणजे जेवढे पण तुमचे प्रोडक्ट्स असतील तेवढे सगळे दिसतात. येस, प्रिव्हियस पेज साठी आहे. म्हणजे जर हे बघा इथे तो ऑटोमॅटिकली ऍड झालाय राईट. म्हणजे जर मी इथे कंट्रोल करून मला प्रेस करायचंय तर मी प्रिव्हियस पेज मध्ये जातो, कंट्रोल अँड देन क्लिक हिअर. स्लो आहे थोडा पॉवर. ठीक आहे, ते आपण नॅव्हिगेशन्स बघूयात. ओके, आणि मग परत ड्रिल अप केलं तर मी अगेन बॅक टू लेट से कॅटेगरी मध्ये. पण ड्रिल डाऊनचं ऑप्शन काय म्हणते, आता अजून एक ऑप्शन आहे बघा इथे, एक्सपॅन्ड ऑल डाऊन टू वन लेवल. याच्यावर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला कॅटेगरीचं नेम पण दिसतंय आणि हे पण दिसतंय राईट. ओके, आता जर मी ड्रिल डाऊनचं ऑप्शन म्हणजे काय, मी ड्रिल डाऊन क्लिक केलं, मी आता परत आलो लेट से कॅटेगरी नेम्सवर आपल्याकडे. नाव आय सिलेक्ट ड्रिल डाऊन, म्हणजे फक्त क्लिक झालंय. ड्रिल मोड इज ऑन, क्लिक अ डेटा पॉइंट टू ड्रिल. म्हणजे ते लेट से तुम्हाला सगळे नाही पाहिजेत कॅटेगरीजचे, मला फक्त बाईक्सचे बघायचे. तर जर मी इथे बाईक्सवर क्लिक केलं तर फक्त बाईक्सचे दिसतात, ऍक्सेसरीज खाली आलं नाही. ओके, म्हणजे यू कॅन काइंड ऑफ सिलेक्ट ओनली अ पर्टिक्युलर ऑप्शन आउट ऑफ ऑल दी ऑप्शन्स यू हॅव. इन दॅट केस वी यूज ड्रिल डाऊन. ओके, मग अगेन सिमिलरली जर मी माउंटेन बाईक्सवर क्लिक केलं, सो माउंटेन बाईक्सचे जेवढे आहेत ते फक्त तेवढेच दिसत आहेत बघा, बाकीचे सिलेक्ट नाही झाले. ड्रिल डाऊन समजला आपण कुठे यूज करू शकतो. सर तुम्ही आता हे ड्रिल डाऊन आरोने यूज केलं बरोबर, हेच आपण आधी मॅन्युअल पण केलं होतं तेव्हा पण सेमच डेटा आला होता ना. हो, ओके, म्हणजे डिफरन्स काय दोघांना. ओके.
मी बंद केलं सगळ्यात आधी ड्रिल डाऊन. म्हणजे युजली काय होतं, आता समजा मला नेक्स्ट लेवलवर जायचंय तर ते मला सगळे दाखवतात, ऍज इन ऍक्सेसरीजचे पण सब कॅटेगरीज, बाईक्सचे पण सब कॅटेगरीज, क्लोथिंगचे पण सब कॅटेगरीज. लेट्स सी हाऊ. म्हणजे डायरेक्ट आपण प्लस साइन वर नाही क्लिक करू शकत. करू शकतो, पण दॅट विल बी लाईक नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. बट हे बघा, इथे पण तुम्ही क्लिक करू शकता, इथे पण क्लिक करू शकता. पण अगेन इफ यू वॉन्ट टू शो, लेट से मी काय म्हणालो, ओके तुमचे जे पण टोटल सेल्स आहेत, राईट, आउट ऑफ दॅट 94.89% कॉन्स्टिट्यूट्स बाईक सेल्स. सो व्हॉट आय विल फोकस ऑन मोर इज बाईकचे नंबर्स दाखवा मला. ओके, तर तुम्ही इथून पण करू शकता, नो इश्यूज. बट देर इज अन ऑप्शन ड्रिल डाऊन, की तुम्ही फक्त जर ड्रिल डाऊनचं क्लिक केलं तर मला बाकी काही दिसणार नाही. मी फक्त इथून पण क्लिक करून ते दाखवू शकतो. एक ऑप्शन आहे ड्रिल डाऊनचं, अगेन नॉट टू नॅव्हिगेट ओव्हर हिअर, तुम्ही इथून पण करू शकता. असं काय वेगळं फंक्शन नाहीये, पण ऑप्शन आहे तर यूज करतोय. समजलं ड्रिल डाऊन कसं यूज होत आहे. ओके, आणि जर सिमिलरली हे जे आहे, हा जो टेबल आहे, लेट्स से मी एकदम लास्ट लेवल पर्यंत नेतो. ओके, आणि मी इथे जर टेबल व्ह्यू यूज केलं तर तुम्हाला बघा काय भेटतंय. फक्त हे भेटतंय, पण तुम्हाला जे पण हायरार्की दाखवायची आहे दॅट विल, म्हणजे तुमचं अनालिसिस ते तेवढं बेटर तुम्ही शो नाही करू शकत. म्हणून समजलं, ओव्हर टेबल आपण लेट्स से कोणता मेट्रिक्सचा जो व्हिज्युअल आहे तो काय यूज करतो. समजलं? येस. वन मोर थिंग, लेट्स से आता मला दाखवायचं आहे, फॉर एक्झाम्पल हे असू द्या. लेट से मला काय शो करायचं आहे, सब कॅटेगरीज कोणती सगळ्यात जास्त सेल झाली. सो व्हॉट सिम्पली वी कॅन डू, इथे जर मी कोणत्याही लेट से कॉलमवर इफ आय क्लिक ऑन इट, तर दॅट विल काइंड ऑफ सॉर्ट इट इन असेंडिंग और डिसेंडिंग मॅनर. ओके, तर मी फक्त इथे क्लिक केला तर बघा व्हॉट डज इट शो मी, की अंडर बाइक्स दिस थिंग रोड बाइक्स इज द मॅक्सिमम सोल्ड प्रोडक्ट, राईट, किंवा सब कॅटेगरी. येस, समजतंय? आता मी कॅटेगरी वाईज पण इथे हे करतोय. लेट्स से आता ABCD थ्रू येत आहे. ओके, तर असं पण आपण करू शकतो. ओके, बॅक टू दिस थिंग, ऍक्सेसरीज, बाईक, क्लोथिंग. ठीक आहे, हे समजलं. अगेन तुम्ही प्रोडक्ट लेवलवर पण करून हायेस्ट सोल्ड प्रोडक्ट पण करू शकता, राईट. तर ते आपण नेक्स्ट बघूयात. तर हे थोडंसं खूप मोकळं वाटतंय, याला थोडा ओके. ठीक आहे, असं ठेवून फॉर टाइम बिंग. ठीक आहे, थोडं इथे ड्रॅग करतो. आता मला एक गोष्ट सांगा, जर इथे मी अजून काय दाखवू शकतो की माझी अजून अनालिसिस बेटर होईल प्रोडक्ट टर्म्स मध्ये, व्हॉट कॅन आय शो? Cost. What cost? क्वेश्चन हा आहे माझा की दिस इज द लेट्स से प्रोडक्टचे डिटेल्स. नाव दिस समरी पेज, हे आधीचे पेजेस डिलीट करू का? ठीक आहे. जर आपण समरी पेज मधला स्लायसर मध्ये चेंज केला तर आपल्या सेकंड पेज मधल्या डेटामध्ये काही डिफरन्स होऊ शकतो. चेंज होतात ना, ते करावं लागतं, ते ऑटोमॅटिक नाही होत. म्हणजे युजली व्हॉट इज द प्रॅक्टिस की यू डू इट वाय, की लेट्स से तुम्ही क्लायंटला डेटा शो करताय. ओके, आणि त्याला माहिती नाही, त्याला काय वाटतंय की हा ठीक आहे, इकडे एक व्हॅल्यू चेंज केलं तर सगळे व्हॅल्यू चेंज होतील, आणि दॅट इज एक्सपेक्टेड, कारण आपण सिम्प्लिसिटीसाठी हे यूज करतोय पॉवर BIचा रिपोर्ट, राईट. सो
सिलेक्टिंग द लेट्स से द सिलेक्टेड स्लाइसेस, लेट्स से इथे इयर तुम्ही सिलेक्ट केला, आता इथे 4 स्लाइसेस आहेत. सिलेक्टिंग एव्हरी स्लाइसेस ऑन एव्हरी पेज, दॅट इज नॉट म्हणजे ते मॅन्युअलच झालं ना. ऍज इन you'll have to select on every page. So what if जर माझ्याकडे 4 पेजेस आहेत, 4 पेजेस मध्ये सेमच स्लाइसर ठेवतो मी, बट इफ आय एम चेंजिंग अ स्लाइसर ओव्हर हियर, जितके तुमचे पेजेस आहेत ऑल दी 4 पेजेस शुड रिफ्लेक्ट दी चेंजेस. ओके, सो ते करणार आहोत आपण. ठीक आहे, ठेवतो प्रॉडक्ट डिटेल्स. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट लेट्स से माझी रिक्वायरमेंट काय, ठीक आहे, माझी रिक्वायरमेंट ही आहे, जसं मी इथे एक लेट्स से केपीआय थ्रू शो केलंय, ठीक आहे, हे समरी व्हॅल्यू. तर मला इथे प्रॉडक्ट डिटेल्स तर मी दाखवले, बट लेट्स से डिटेल प्रत्येक जण चेक नाही करत, और से इफ यू आर टेक्निकल यू आर चेकिंग इट. बट व्हॉट आय वॉन्ट, इफ आय कॅन शो ओव्हर हियर की सगळ्यात जास्त सोल्ड प्रोडक्टचं नाव कोणतं आहे, ऍज इन विच इज द मोस्ट सेल्ड प्रोडक्ट ऑफ माइन. प्लस मी असं पण दाखवू शकतो, से लेट्स से तेवढं हे नाही, पण लेट्स से काय रिक्वायरमेंट असेल तर मोस्ट व्हॅल्यूड कस्टमर किंवा सगळ्यात जास्त कोणत्या कस्टमरनी खर्च केला हे पण दाखवू शकतो. लेट्स से टॉप कस्टमर दाखवू शकतो, राईट. तर त्या केसमध्ये आपण कसं करू शकतो, परत आपण ते लेबल घेणार. ओके ठीक आहे, लेबल घेतला मी. येस, अगेन मी दाखवून देईल, बट थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग. टोटल सेल्स आणि तुम्ही कॅटेगरीचं नेम करू शकता. टोटल सेल्स आणि कॅटेगरी टोटल सेल्स. स्लाइसर ओके ठीक आहे, मी स्लाइसर यूज करतो. स्लाइसर ठीक आहे, स्लाइसर मध्ये प्रोडक्ट स्लाइसर मध्ये प्रॉडक्ट डिटेल्स कॅटेगरी नाही समजलं. मग स्लाइसर मध्ये काय घेऊ, प्रोडक्ट कॅटेगरी घ्यायच्या. प्रॉडक्ट कॅटेगरीज. ओके इयर वाईज ज्याचा सेल जास्त असेल ते. ओके, पण एक सिंगल नेम फक्त डिस्प्ले करायचं असेल तर, ऍज इन व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज फिल्टर लावू शकतो. हा राईट, फिल्टर लावू शकतो, बरोबर आहे. पण अगेन माझं असं हे बरोबर आहे, फिल्टरच लावायचं आहे, कारण टॉप कस्टमर काढायचं आपल्याला, आपण तोच नेक्स्ट पॉईंट बघतोय. पण आय एम एक्सपेक्टिंग समथिंग की तुम्ही थोडासा विचार करा, म्हणजे काय करू शकतो. कारण आय होप सो, म्हणजे डेटा तर सगळ्यांना समजलाय ना. मॅक्स व्हॅल्यू आपण Yes. यूज करू शकतो. पण ओके, हाऊ. पण म्हणजे टॉप कॅटेगरी असेल तो ऍट टॉपला देतो. सो ठीक. त्या थ्रू पण शो करू शकतो की हा प्रोडक्ट आहे, सेल्स जास्त आहे. पण ते शो करतो पिरामिड आहे. ओके ठीक आहे, सगळीच कॅटेगरी देईल ना आपल्याला. टॉप देईल तो. टॉप 3 देईल तो. लेट्स से तो पण एक ऑप्शन आहे. आपण म्हटलो ओके, तुम्ही म्हणताय फनेल. फनेल कुठे गेला, काय म्हणाले. नाही फनेल मध्ये येस, कॅटेगरी व्हॉट वी कॅन ऍड. सो वी आर चेकिंग की मल्टिपल व्हिज्युअल्स आपण कसे आपल्या रिपोर्ट मध्ये युज करू शकतो, राईट. येस, काय काढू कॅटेगरी मध्ये, कॅटेगरी. ओके, टोटल सेल्स व्हॅल्यू मध्ये टोटल सेल्स. ओके ठीक आहे, बट ही जी व्हॅल्यू आहे ही मला इथे पण दिसते. लेट्स से किंवा मी इथे जर एक ग्राफ बनवला किंवा एक पाय चार्ट हे केला तर दॅट विल शो मी बेटर ना. म्हणजे हे फक्त कॅटेगरीज दिसतात. मे बी तुम्ही सब कॅटेगरीज म्हणू शकता किंवा प्रोडक्ट म्हणू शकतो. लेट्स से आपण प्रोडक्ट बघू इथे काय देते. प्रोडक्ट येस, हा पाय चार्ट पण यूज करू शकतो. हो, मल्टिपल व्हिज्युअल्स आहेत प्रोडक्ट्स मध्ये. बघा काय देत आहे. कॅन वी यूज दिस प्रोडक्ट. थोडंसं फोकस मोड मध्ये घेतो, म्हणजे हे खूपच असं काय समजतच नाहीये ना. सो अगेन लेट्स से जर मी इथे
प्रोडक्ट सब कॅटेगरीज म्हटलो तर दॅट विल मेक प्रोडक्ट सब कॅटेगरी की ओके सॉरी की आहे ठीक आहे. तर हे दाखवू शकतो राईट, दिस वी कॅन शो इट. बट माझं क्वेश्चन काय आहे, अगेन जसं तुम्ही म्हटले ना, याला पण आपण ओके. सो बेसिकली एक फिल्टर पेन असतो, ते इथे दाखवून देतो कसं यूज करतो आपण. ऍज इन आय डोंट वॉन्ट टू सी दीज बिकॉज लेट्स से these do not contribute that, let's say, to my sales. So I just want to show me only top 5 categories, right? Let's say top 5 subcategories in our case. Okay, तर मी काय करू शकतो, इथे फिल्टर मध्ये जाणार. ओके, सो दॅट इज फिल्टर पेन. आता इथे बघा त्यांनी 3 ऑप्शन्स आहेत. सो बेसिकली तुम्हाला हे विचारू शकता, ठीक आहे, फिल्टर लेवल म्हणजे व्हॉट आर द 3 टाइप्स ऑफ फिल्टर्स, असे क्वेश्चन्स विचारतात, ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये. पण पहिला आपण बघू फिल्टर्स कसे यूज करायचे. ओके, तर आता मला सब कॅटेगरीचा फिल्टर लावायचा आहे. तर इथे बघा एक ड्रॉप डाऊन आहे, सगळे लक्ष द्या बरं. एक्सपॅन्ड और कोलॅप्स फिल्टर कार्ड, आय गिव्ह अ ड्रॉप डाऊन. इथे बघा मल्टिपल ऑप्शन्स आहेत. इथे फिल्टर तुम्ही काय लावू शकता, कोणती कॅटेगरीज तुम्हाला दाखवायची पण नाही तर ते पण यू कॅन, लेट्स से इफ यू वॉन्ट टू शो यू कॅन सिलेक्ट, अँड इफ यू डोंट वॉन्ट टू शो यू कॅन डिसिलेक्ट. सो इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. पण अजून एक ऑप्शन आहे इथे बघा, लेट्स से यू हॅव टॉप एन चा एक ऑप्शन आहे, राईट. जर मी टॉप एन मध्ये गेलो, सो इट विल शो यू टॉप, बॉटम, तुम्हाला जे पण पाहिजे तसे. मे बी बॉटमची कधी रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला बघायचं असेल कोणते बॉटम 5 रिपोर्ट प्रोडक्ट्स आहेत. वाय दॅट, बिकॉज दे आर नॉट कॉन्ट्रीब्युटिंग टू माय सेल्स, सो आय कॅन रिमूव्ह दॅट प्रोडक्ट्स एज वेल. ठीक आहे, किंवा ते रिटर्न पण सगळ्यात जास्त होऊ शकतं, तसं पण तुम्ही शो करू शकता, राईट. तर टॉप, तर आता मी इथे म्हटलो लेट्स से टॉप 5 ठेव, टॉप 5. ओके, बट इथे विचारतोय बाय व्हॉट व्हॅल्यू, तर मला पाहिजे टॉप 5 बाय सेल्स, ज्याचे सगळ्यात जास्त सेल्स झालेत ऑफ दॅट सब कॅटेगरीज. ओके, सो मी इथे ड्रॅग करणार, लेट्स से टोटल सेल्स ओव्हर हिअर, इथे हा बाय व्हॅल्यू मध्ये. ओके, बाय व्हॅल्यू मध्ये सिलेक्ट करणार अँड आय विल से अप्लाय फिल्टर. ओके, इथे असं मला फक्त टॉप 5 कॅटेगरीज दिसले. तर तुम्हाला समजलं फिल्टर पेन कसं यूज करू. आपण अजून व्हिज्युअल्स मध्ये यूज करणार आहे, पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आली असेल आय होप सो. ओके, सो दिस इज वन थिंग. मला काय पाहिजे आता, सिमिलरली मला फक्त लेट्स से कार्ड व्हिज्युअल मध्ये पाहिजे की टॉप प्रोडक्ट नेम, म्हणजे टॉप प्रोडक्ट कोणता सेल झालाय माझा, फक्त त्या प्रोडक्टचं नेम. म्हणजे वाय आय एम शोईंग दिस, लेट्स से आउट ऑफ एव्हरीथिंग आय कॅन शो माय क्लायंट की सगळ्यात जास्त तुमचा हा प्रोडक्ट आहे, त्याचं नाव दॅट इज बीन सोल्ड. सो दॅट इज माय रिक्वायरमेंट. समजलं. आता तुम्ही सांगू शकता का फिल्टर पेनच यूज करायचंय, पण कसं करायचं. येस, फिल्टर पेनच यूज करायचंय. हा, पण म्हणजे पहिलं तुम्हाला पॅरामीटर सिलेक्ट करायचं असेल ना. काय, ठीक आहे, मी आता समजा इथे सिलेक्ट केलं, राईट, कार्ड व्हिज्युअल, आणि मी फिल्टर पेन मध्ये गेलो. यू डू नॉट हॅव एनी लेट्स से डेटा फील्ड वगैरे. सगळ्यात महत्वाचं काय, पहिलं डेटा फील्ड कोणतं सिलेक्ट करायचं. मी तुम्हाला काय म्हटलं, मला हायेस्ट सेल्ड प्रोडक्ट पाहिजे, तर मी हायेस्ट सोल्ड प्रोडक्ट यू कॅन से ड्रॉप टोटल सेल्स. ओके, व्हॉट आय कॅन डू, लेट्स से सगळ्यात आधी तर फिल्टर पेन यूज करायच्या आधी मी ते पहिलं मला पाहिजे द मोस्ट सोल्ड प्रोडक्ट, राईट. दॅट शुड बी इन प्रोडक्ट नेम आय सपोज, राईट. तर मी इथे ओके, मी इथे सगळ्यात आधी प्रोडक्ट नेम ड्रॅग केला. ओके, स्लायसर सिलेक्ट केले का आपण, हा ओके, ठीक आहे, हे कार्ड मध्ये आलं. ठीक आहे, आता हे काय आहे बघा, ऑल पर्पज बाईक स्टँड. ठीक आहे, एक व्हॅल्यू एक किंवा एक काहीतरी प्रोडक्ट तो दाखवत आहे, बट व्हॉट इज दॅट, दॅट इज द फर्स्ट प्रोडक्ट नेम. ओके, सो बाय डिफॉल्ट पॉवर BI शोज द फर्स्ट प्रोडक्ट जो पण असेल तुमचा तो. बट इज इट माय रिक्वायरमेंट, मला हे पाहिजे का, नो, राईट. मला काय पाहिजे, टॉप सोल्ड. तर आता सिम्पल आहे, फिल्टरच लावायचं आपल्याला. इथपर्यंत तर क्लिअर आहे ना सगळ्यांना, इथे काही डाऊट नाही. तर मी फिल्टर पेन मध्ये जाणार, राईट. इथे मी काय सिलेक्ट करणार, तेव्हा कंटेन्स आहेत,
लेट सी, मी इथे प्रोडक्ट नेम करतो. ओके, एक फिल्टर टाकतो, मला प्रोडक्ट नेम पाहिजे. ओके, कारण मला प्रोडक्ट नेमचाच टॉप पाहिजे. तर मी आता इथे बेसिक फिल्टरिंग मध्ये जाणार आणि इथे मी जाणार टॉप एन मध्ये. नाव आय वॉन्ट टॉप 1, राईट. आता व्हॅल्यू मध्ये काय टाकणार, हे तर सिम्पल आहे, सेल्स, राईट. हा ओके यार, राईट. आणि मी म्हणणार अप्लाय फिल्टर. आता समजतंय माउंटेन 200 ब्लॅक हे काय आहे ते, दॅट इज द लेट्स से सगळ्यात जास्त सोल्ड प्रोडक्ट आहे माझा. ओके, समजलं टॉप प्रोडक्ट कसं काढू शकतो. ठीक आहे सर, आज आपण काय पाहिलंय, आपण रिपोर्ट बनवायला स्टार्ट केलं. ठीक आहे, आपण केपीआयज बनवलेत, सॉरी आपण केपीआयज बघणार आहोत. ठीक आहे, ते जे ग्राफचं आहे मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, विल सी दॅट. बट we have seen card visuals as in what KPIs we can show it to our client in our case. ठीक आहे, आपण एक लाईन ग्राफ बघितलं आपण कसं शो करू शकतो. प्लस एक आपण मेट्रिक्स आणि टेबल मध्ये डिफरन्स काय हे पाहिला. वी सॉ द ड्रिल डाऊन फंक्शन व्हॉट वी कॅन डू. ठीक आहे, हायरार्की लेवलचा जर तुमचा डेटा असेल, सो यू यूज जनरली लेट्स से मेट्रिक्स, और इन जनरल इफ यू वॉन्ट टू यूज प्रोडक्ट डिटेल्स, सो वी कॅन यूज मेट्रिक टेबल्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी, सब कॅटेगरी, प्रोडक्ट लेवल पर्यंत ग्रॅन्युलॅरिटी दाखवू शकतो. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ग्रॅन्युलॅरिटी ऑफ डेटा. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. नंतर आपण फिल्टरिंग यूज केलं. थ्रू फिल्टरिंग आपण मल्टिपल व्हिज्युअल्स मध्ये, इफ यू वॉन्ट लेट्स से टॉप 5 कॅटेगरीज इन अ केस और वॉट एव्हर, टॉप 5 प्रोडक्ट, टॉप 1 प्रोडक्ट, ते कसं दाखवू शकतो. नाव उद्या आपण बघा जे सेपरेट व्हिज्युअल्स आहेत ते तर मी तुम्हाला शो करणार आहोत. पण व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट एकदा घरी जावा, हे तुमचा होमवर्क आहे की उद्या असे व्हिज्युअल्स घेऊन या विथ, फक्त व्हिज्युअल्स नका घेऊ, व्हिज्युअल्स तर आहेत, पण असे काही व्हिज्युअल्स विथ जे पण आपण डेटा फील्ड एंटर करू शकतात, विच कॅन ऍड टू आवर रिपोर्ट. ठीक आहे, वाय दिस, कारण मल्टिपल लोकांकडून जेव्हा इनपुट्स येईल तेव्हा वी कॅन मेक अ लेट्स से मोर इन्फॉर्मेटिव्ह रिपोर्ट और डॅशबोर्ड. ओके, तर हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे, पण आतापर्यंत समजलं, इट इज सिम्पल. ठीक आहे, हा पार्ट सिम्पल आहे, दिस इज दी मोस्ट सिम्पल, कारण तुम्हाला हेच दिसतंय. पण त्याच्या बॅक एंड मध्ये तुम्ही काय काय केलंय ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अगेन हा ते आपण हे कॉल आउट व्हॅल्यू आहे ना, ते आपण एक टायटल देऊन त्याचं ते नाव चेंज करूयात. ठीक आहे, सो आपण इथपर्यंतच ठेवू आज. ठीक आहे, आय होप सो. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, किंवा मग आपण इथे कन्क्लूड करू लेक्चर. ठीक आहे, हा वन मोर थिंग, उद्या सकाळी पूजा आहे 11 वाजता. काय टाइम आहे तर मला माहित नाही, तर 5:30ला कोणाकोणाला पॉसिबल नाहीये ऑनलाईन. नाही तुम्ही म्हणता ऑनलाईन, तर मी ठेवू शकतो. आय डू नॉट हॅव एनी इश्यू. हा, पण आता जशी ही म्हणतीये की लवकर कोण सगळे. सो बेसिकली ठीक आहे, आपलं लेक्चर झालंय. ज्यांना लिव्ह करायचं ते लिव्ह होऊ शकतं. आपण फक्त उद्याच्या लेक्चर टाइमचं थोडंसं डिस्कस करतो. 1 सेकंड, रेकॉर्डिंग स्टॉप करा, टाइमचं नका डिस्कस.